मराठा आरक्षण संदर्भात पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व अभ्यासक राजेंद्रजी कोंढरे सर, तसेच राजेंद्रजी कुंजीर सर, बाळासाहेब आंबरळे, अमर पवार, युवराज डिसले, संतोष आतकर, मी सचिन आडेकर, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माननीय कोंढरे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं प्रेस कॉन्फरन्स। जालना जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं आरक्षणाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या पार्श्वभूमीवर विविध समाज घटकांमध्ये वाद प्रतिवाद आणि राज्यातलं एकूण वातावरण हे अस्वस्थ झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कुठे बंद, कुठे रस्ता रोको, जाळपोळ असं सगळ्याच परिसरामध्ये सुरू झालेलं आहे। मनोज जरांगे यांची जी मागणीप्रमाणे मराठवाडा हा हैदराबाद संस्थानमध्ये आणि त्याच्यानंतर तेलंगणा राज्यामध्ये त्याचं रूपांतरित झाल्यावर त्या ठिकाणी आजही मराठा समाजाला आरक्षण आहे आणि विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये विदर्भात कुणबीची प्रमाणपत्र मिळतात, पश्चिम महाराष्ट्रात मिळतात, उत्तर महाराष्ट्रात मिळतात, परंतु विदर्भामध्ये निजामकालीन नोंदी आणि त्यानंतरचं हैदराबाद संस्थान याच्यामुळं तिथं जे मिळणारे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा फायदा मराठा समाजाला मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेल्या आंदोलनाला आज राज्य सरकारने काल प्रतिसाद दिलेला आहे आणि आज माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन संबोधित करणार आहे। पण ह्या पार्श्वभूमीवर दोन प्रश्न ह्याच्यामध्ये ऐरणीवर निर्माण झालेले आहेत की ज्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तयार होतो, राजकीय लोक बाहेर एक बोलतात, विधिमंडळाच्या पटलावर एक बोलतात आणि धोरणात्मक निर्णयाच्या वेळेस फक्त हात वर करून 2-2 मिनिटात बिल मंजूर करतात। महाराष्ट्राच्या एकूणच आरक्षण धोरणाचा गंभीरपणे पुनर्विचार करण्याची गरज आहे, कारण आता जो राज्य सरकारचा 52% आरक्षणाचा कायदा आहे, या कायद्यामध्ये ओबीसीचा लाभधारक असलेल्या प्रमुख जातीचे नेते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये या बाबतीमध्ये तीव्रतेने बोलतायत। वास्तविक भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने ओबीसीच्या बाबतीत जो कायदा केलेला आहे, या कायद्यामध्ये एक तरतूद आहे की दर 10 वर्षांनी प्रगत जाती आणि मागासलेल्या जातीचा पुन्हा धांडोळा घेऊन जे प्रगत असतील त्यांना त्या यादीतून बाहेर काढायचं आणि जे अप्रगत राहिलेले असतील किंवा नव्याने कोणी अप्रगत असेल तर त्यांना आत घालायचा हा कायदा आहे। जी गोष्ट कायद्यात तरतूद आहे, ज्या कायद्याच्या आधारे ही सर्व मंडळी आरक्षण घेत आहेत, त्या कायद्यातली ही तरतूद सोयीस्कर लपवून म्हणजे बसमध्ये फक्त आम्हीच बसणार, ह्या बसमध्ये दुसरा कुठलाही बस स्टॉपवर माणूस असला तर आम्ही त्याला बसू देणार नाही, ही त्यांची भूमिका मूलभूतपणे घटनाविरोधी आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जे आरक्षणाचं धोरण आहे ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आणि मग महाराष्ट्र सरकारचे मी आज या ठिकाणी ज्या मंडळींनी दुसऱ्या मिनिटाला जरांगेंच्या नंतर पत्रकार परिषद घेतली ते आमचे मित्र प्रकाशरावजी शेंडगे यांना एकतर ओबीसी नेतृत्व म्हणून ओबीसीच्या यादीमध्ये यायचं नाही हा त्यांना म्हणायला अधिकार नाही, कारण त्यांचं आरक्षण हे स्वतंत्र 3.5% आरक्षण आहे। ते कसं मिळालं हे पण मी या ठिकाणी महाराष्ट्राला सांगणार आहे की त्या समाजाचा भावना मी समजून घेऊ शकतो। प्रत्येक समाजामध्ये काही सामाजिक स्तर असतात, जसे मराठ्यांमध्ये मराठा, कुणबी, 96 कोळी, देशमुख, पाटील, तसं त्या समाजात पण आहे। त्या समाजातले लोक सर्व ओबीसी मध्ये होते। 90 साली त्यांना ओबीसीतून भटक्याचा दर्जा देताना असं एक परिपत्रक शासनाने काढलं होतं की जे कळप करून दुसऱ्या गावात जातात त्यांना भटक्या समजण्यात यावं आणि जे कळप करत नाहीत ते गावामध्ये राहतात त्यांना ओबीसी समजण्यात यावं। नंतर त्याच्यासाठी 6 महिन्याची अट घातली। या पुस्तकामध्ये दाखवा ते पुस्तक, या पुस्तकामध्ये कास्ट स्क्रुटनी मॅन्युअल आहे देवपुजारींचं आणि 90 सालचा जो GR आहे, तर ह्या GR मध्ये काय म्हटलेलं आहे की 6 महिन्याची अट जी कळप करून जातात त्यांना भटके आणि गावात राहतात ते ओबीसी। आता 6 महिन्याची अट नंतर 3 महिने केली
आणि मग सर्टिफिकेट मिळायला त्रास होतो म्हणून ती अट काढून टाकली आणि ऑटोमॅटिक ओबीसीचे लोक भटक्यामध्ये गेले. मग तिकडे गेल्यानंतर तिकडे 3.5% दिलं आणि इथलं जे 10% आरक्षण आहे ते 19 करताना ह्यातले 3.5 इकडे कमी करायला पाहिजे होते, ते केले नाही. अशा भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी ह्या आरक्षण धोरणामध्ये महाराष्ट्र सरकारच्या झालेल्या आहेत. आणि जो 2001 साली कायदा तयार करायला घेतला तो 2004 साली आपल्याकडे झाला. प्रतिमा उमरजी नावाच्या लॉ सेक्रेटरी होत्या. त्या लॉ सेक्रेटरीनी आपल्याकडे पदोन्नतीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता की पदोन्नतीतलं आरक्षण घटनाबाह्य आहे. त्यानंतर देशभरात आंदोलनं झाल्यानंतर ती SC/ST पुरती घटना दुरुस्ती वैध ठरवली. आपल्या राज्यामध्ये 1974 पासून पदोन्नतीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये व्हिजेंटी जे प्रवर्ग आहे ह्या प्रवर्गाला जे आरक्षण पदोन्नतीत दिलं होतं ते घटनाबाह्य, कारण ती घटना दुरुस्ती फक्त SC/ST पुरती झालेली असल्यामुळं व्हिजेंटीचं जे आरक्षण पदोन्नतीतलं आहे ते घटनाबाह्य असल्यामुळं असा कायदा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा ठरेल. तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये त्याच्यावर अमान्य करून त्या समाजाला पदोन्नतीत आरक्षण दिलं. आम्हाला कोर्टामध्ये जावं लागलं, त्याच्यामध्ये आम्हाला 13 वर्ष कोर्टात गेली. असे अनेक प्रकार आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत कोर्टात जावंच, आम्ही निश्चितपणे ते टिकवून दाखवू. परंतु आम्हाला समाजामध्ये वाद घालवायचा नाही, वाढवायचा नाही. म्हणून तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या पण आज मी या महाराष्ट्राला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. अशा 10 वर्षांनी जी काही पिरियडिकल रिव्हिजन्स आहेत ती 23 मार्च 1994 आपल्याकडे महाराष्ट्रातलं जे 10% ओबीसीचं आरक्षण होतं ते 19 केलं आणि 4% व्हिजेंटी जे होतं ते 11% केलं. हे जे एकूण 16% आरक्षण वाढवलं. हे 16% आरक्षण वाढवल्यामुळे आपल्याकडे राज्याच्या सरकारमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा आहे आणि आपल्याकडे शिक्षणात 50%ची मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आणि नोकरीत 52% आहे. आणि हा सुद्धा कायदा आता सुप्रीम कोर्टामध्ये जर्नल सिंग प्रकरणामध्ये आव्हानित आहे. माझं राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी आपल्या निमित्तानं मी आवाहन करतो की ह्या सबंध आरक्षण धोरणाचा सर्व राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे हाताळल्यामुळं हे राज्यातलं वातावरण असंवेदनशील झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना, सर्व विधिमंडळ सदस्यांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत असतानाच राज्याचा जो एकूण आरक्षणाचा 52% आरक्षणाचा जो कायदा आहे आतापर्यंत जे काही सर्वोच्च न्यायालयाचे विविध झालेले निर्णय आहेत त्यामुळे सर्वांना एकत्रित बसून आरक्षणाचा एक भक्कम अधिनियम करून मराठ्यांसह सर्वांना आरक्षणाचा जो काही त्याचा न्याय्य वाटा आहे तो न्याय्य वाटा देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा आम्ही तुम्हाला बसू देणार नाही. तिकडनं ते बसून त्याच्यामध्ये राजकीय व्यवस्थेची गोची होते, कारण मतदार सगळ्याच समाजातले असतात. त्यामुळे राजकीय नेते खरं किती बोलतात आणि खोटं किती बोलतात हा नेहमीचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामुळं सामान्य जो कुटुंब आहे त्याच्यामध्ये ह्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. ते आता आम्ही पाहतोय महाराष्ट्रामध्ये. त्या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. त्यांना काय विचारायचं? राज्यघटनेमध्ये आरक्षणाची मर्यादा घातलेली नाही. हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणामध्ये 50%ची मर्यादा याच्यासाठी आलेली आहे की आरक्षण हा नियम नाही, तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू नये. आता असं काय झालेलं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडायची झाली तर आज महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. एकूण महाराष्ट्राचं जे आरक्षण 100% मधल्या 76% जागा या रिझर्व्ह कॅटेगरीनी ओपन केलेल्या आहे. त्यामुळे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे आरक्षित प्रवर्गाला त्याच्या संख्येप्रमाणे मिळतात, संख्येपेक्षा जास्तही मिळतात, मग त्या पलीकडे जाऊन ओपन मध्ये सुद्धा त्यांना संधी असल्यामुळं जी आपल्याला संधीची समानता ज्याला म्हणतो आपण, ती संधीची समानता सर्व समाज घटकांना मिळत नाही. त्यामुळे मराठ्यांना मिळताना खुल्या प्रवर्गातला पण बॅलन्स झाला पाहिजे आणि मागासवर्गीयांचा पण बॅलन्स झाला पाहिजे. आणि हा धोरणाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग कक्ष, जिल्हा परिषदांचा मागासवर्ग कक्ष याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गैरव्यवहार आहे. आता मी सोलापूर जिल्हा परिषद कुणीतरी फोडली कारण त्याच्यामध्ये बिंदू नामावलीत घोटाळा झालेला आहे म्हणून आम्ही तो उघडकीस आणला. सिंधुदुर्गमध्ये आणला, हिंगोलीमध्ये आणला, कारण आता आर्थिक दुर्बलाचं पण आरक्षण आलं. ओपन मधले आरक्षण आहेत, ओपनच्या जागाही निघत नाहीत. त्यामुळे हे सगळे जे घोळ आहे की एकीकडे आम्ही आरक्षणाचा लढा लढणार आणि ताटात काय पडायचं वेळ आलं तर ते दुसऱ्यांनी पळवलेलं असणार. त्यामुळं राज्य सरकारने आणि सगळ्या राजकीय पक्षांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
प्रामुख्याने तुमची मागणी अशी आहे की जसं आरक्षणाचा प्रत्येक दर 10 वर्षांनी फेर आढावा घेऊन नव्याने आरक्षणाची बांधणी करावी असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ते बघा, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्देश दिलेला आहे की SC STचं जे आरक्षण आहे घटनात्मक आरक्षण आहे आणि हे ओबीसीचं आरक्षण ज्याला ऍक्च्युअल सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन असं आहे. क्लास आहे, कास्ट नाही. आणि क्लास बेस्ड रिझर्वेशन मध्ये काय की जाती क्लास शोधायचा, मला रंगारी शोधायचं आहे, पेंटर किंवा असे सुतार काम करणारे. त्यामुळं जाती व्यवस्थेमध्ये कामावरनं जात ठरलेली आणि म्हणून ती कास्ट बेस्ड झाली, ती आयडेंटिफाय करायसाठी, आणि त्यामुळे कास्ट शोधलेली आहे. आता विषय काय झालाय की मराठा समाज हा मूळ कुणबी आहे, म्हणजे तो शेती करतो आणि त्याने शेती करता करता हातात तलवार घेतली म्हणून तो मराठा झाला. बरं, तो एकटा नाही झाला, 19 जातींनी मराठा लावलेले स्वतःच्या पुढे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे की हा त्या अर्थाने शोधला पाहिजे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये आम्हाला कॉन्क्रीटली जे पुरावे आहेत त्यांना 100% तुम्ही दिले पाहिजेत. मराठवाड्यातले अडथळे दूर झाले पाहिजेत आणि ज्याची डिमांड आहे त्याला ते दिलं पाहिजे. पण हे करत असताना दर 10 वर्षांनी फेर आढावा घ्यायचा आहे. ही जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीचा वापर करण्यासाठी जर उद्या कोणी न्यायालयात गेलं तर मग ते सरकारला करावं लागेल आणि याची तयारी त्यांनी ठेवावी. दुसरा एक मुद्दा याच्यावरती होतो म्हणजे दुसरा एक येतो की जो जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथे क्लिअर होत नाही असं जे बोललं जात आहे त्याच्या संदर्भात काय? नाही, याच्यात बरेचसे गोंधळ आहेत साहेब. बघा, आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना जसे त्याचे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. त्यामुळं प्रत्येक जातीचा माणसाची लोकसंख्या शोधणं आणि प्रत्येक गोष्ट जातीवर नेणं हे सुद्धा प्रागतिक भारताला आणि प्रागतिक महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे लोकसंख्या निश्चित करताना जे ठोकताळे आतापर्यंत 1931च्या ह्याच्यावरनं कॅरी फॉरवर्ड करून आतापर्यंत वाढवले, त्याच्यामध्ये आता बाठिया कमिशननी ओबीसीची लोकसंख्या एक अंदाजपंच काढून त्यांनी प्रपोर्शनली 37% ठरवलेली आहे. आणि मग 37% ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यांचं आरक्षण आता सरप्लस आहे. या गोष्टीकडे पण मी लक्ष वेधू इच्छितो. आणि जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जर देशभर लागू झाली तर त्यामध्ये 5 जजेसनी दिलेला निर्णय हा घटनापीठाचा आपल्याकडे रूल असतो, त्या रूल प्रमाणे मराठा आरक्षण त्यांनी प्रपोर्शनेटली पर्सेंटेज जास्त व्यापलं असं नवा निष्कर्ष तयार केला जो इंद्रसानी जजमेंटच्या विरोधामध्ये होता. त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकारने अद्यापपर्यंत त्याच्यावर फोकस केला नाही. जर तो रूल म्हणून जर उद्या लागू झाला तर ओबीसीतल्या प्रगत जातींचं आरक्षण 100% धोक्यात आलेलं असेल. पॉकेटमध्ये जर अशा पद्धतीनं चळवळीची या तुमच्या चळवळीची विभागणी जर होत असेल तर याच्याबद्दल आपली काय भूमिका आहे? त्याच्यातून वेगवेगळी विभागणी होऊन त्या प्रांतातले लोक आपापला नाही, मुद्दा लक्षात आला आपला. हा विषय त्यांनी मराठवाड्यापुरता याच्यासाठी घेतला आहे की आता मराठा समाजातल्या ज्यांच्या नोंदी पूर्वीच्या कुणबी आहेत त्यांना आपल्या पश्चिम महाराष्ट्र, नाशिक डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन अशा 4 महसूल विभागामध्ये ती मिळतात. बरोबर. राहिला कुठला विषय तर मराठवाड्यामध्ये, तर मराठवाडा हा निजाम कालात असल्यामुळे त्याचा रेकॉर्ड तिकडे हैदराबाद संस्थानला आहे. गॅझेटियरमध्ये गाववार नोंदी आहेत की बाबा या गावामध्ये कुणबीची लोकसंख्या एवढी आहे, मराठींची एवढी आहे, माळ्यांची एवढी, अशी सगळं आहे. आणि मग तो रेफरन्स घेऊन त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेलं डॉक्युमेंटेशन आणि महसुली दस्तावेज विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. हे सगळे दस्तावेज गाववार जर एकत्र करून ते सिंक्रोनाइज केले तर त्याचा फायदा मराठवाड्यातल्या मराठा नव्हे तर सगळ्या समाजाला होणार आहे. म्हणजे आज जात प्रमाणपत्र मिळताना असं सहज गेलं सहज मिळतं असं नाही. त्याच्यात अनेक अडथळे आहेत, त्याची काही प्रोसिजर आहे. त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी ऍक्ट आहे जो माधुरी पाटील वर्सेस ठाणे आदिवासी आहे, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिले. जुने जे डॉक्युमेंट्स आहेत त्याला प्रोबेटिव्ह व्हॅल्यू असते आणि ते डॉक्युमेंट जर रेफर करून ते जोडालं तर त्याला ते प्रमाणपत्र देण्याचा कायदाच आहे आणि त्याच्यामध्ये कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे तिथं जे अडथळे आहेत की तिथं रेव्हेन्यू यंत्रणा आम्ही देणार नाही अशी भूमिका घेते. त्यामुळे ते दिले तर निश्चितपणे मराठवाड्याचा एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणात पुढे जाईल. चळवळ एका पॉकेटमध्ये विभागली जाते
नाही, हा बघा, आंदोलन जरी मराठवाड्यामध्ये त्या विषयासाठी असलं तरी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चे, बंद, उपोषणाने पाठिंबा दिलाय. त्यामुळे ते एकवट आहे. असं काही जरी असलं तरी तिकडं कुठं तरी कोणाला ठेच लागली म्हणून आम्ही लांब असं बघत नाही, तर आम्ही सुद्धा धावून जातो त्याच्यामध्ये. उद्या मी काल तुमची पोस्ट वाचली, मला बऱ्याच लोकांनी पाठवली ती. हे पण महाराष्ट्राला माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारच्या आणि स्थानिक स्वराज्याच्या मध्ये क्लास 3 आणि क्लास 4 याची जवळपास भरती बऱ्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर गेलेली आहे. त्यामुळे हा आरक्षणाचा फायदा क्लास 1, क्लास 2 किंवा सोयी सवलती याच्या अनुषंगाने होऊ शकतो. आणि हेही स्पष्ट करतो मी की आता मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीमुळे महाराष्ट्रामध्ये खुल्या प्रवर्गातल्या जाती, ओबीसीतल्या जाती आणि मराठा समाजाला सवलतीच्या बाबतीमध्ये एकसारखी समानता जवळपास 90% आम्ही आणलेली आहे. आणि मुळं ज्या मुलांना आरक्षणापेक्षा सवलत पण महत्वाची आहे, त्या सवलती मिळण्याच्या दृष्टिकोनातनं एक टप्पा आम्ही यशस्वी केलेला आहे. आता राहिला फक्त आरक्षणाचा प्रश्न, की मगाशी मी सांगितलं की खुल्या प्रवर्गामध्ये पण अतिक्रमण होतंय. त्यामुळे 76% जर पर्सेंटेज आरक्षणाचं झालं, तेच वैद्यकीय शिक्षणात झालं, तर मराठा समाजाला ही संधी मिळणार नाही. आणि म्हणून मराठवाड्याची विशेष परिस्थिती सगळ्यात वाईट काय की हॅपीनेस इंडेक्स असेल किंवा आपलं पर कॅपिटा इन्कम म्हणजे आहे आणि शेतीची धारणा आहे, ही सगळी कमी आहे तिकडे. औद्योगिक विकास नाही, शिक्षणाचा दर्जा कमी आहे, पायाभूत सुविधा नाही, इंडस्ट्री अजिबात नाही. त्यामुळे मराठवाड्यामध्ये हा प्रश्न उग्र झालेला आहे. त्यामुळे आरक्षणाबरोबर ह्या सुद्धा प्रश्नांचा दांडोळा घेऊन रोजगार निर्मितीकडे सरकारने लक्ष घेतलं पाहिजे. भावनिकतेवर आपल्याला असे प्रश्न संपवता येत नाहीत. ते प्रॉपरली व्यासपीठावर आणून त्याच्या ज्या ट्रीटमेंट आहे, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली त्याची कारणं शोधली पाहिजे. त्या कारणांवर उपाय व्हायला पाहिजे की जेणेकरून आम्हाला आरक्षणाचा लाभापेक्षा आम्हाला ह्या सगळ्या टप्प्यातनं आमचा सर्वार्थाने विकास होईल. आरक्षण ही त्यातली एक ट्रीटमेंट आहे, एक प्रकार आहे. परंतु सर्वार्थाने मागासले पण कशामुळे झालं तर लँडलेस, पॉवरलेस, जॉबलेस मराठा झालेला आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाचे हे जे प्रश्न आहेत हे सर्वार्थाने अनेक प्रभागामध्ये विस्तारित स्वरूपात वेगवेगळे आहेत. आणि मराठवाड्यात सगळ्याच बाबतीमध्ये पाठीमागं असल्यामुळे आता तर तीव्र दुष्काळ आहे. त्यामुळे 3 वर्ष एकदा दुष्काळ पडला की समाज पाठीमागं जातो. आणि मराठवाड्यात लोकसंख्येमध्ये 46% मराठा असल्यामुळं तिथल्या सेटबॅक जे सगळ्या ह्याच्यातले त्याचा परिणाम मराठा समाजावर झालेला आहे. अहो, मोर्चा ह्याच्यात पाठिंबाचा विषय येतो कुठं, सगळे आहेत ना सहभागी. अजून उद्या आता उपोषण आहे, परवा हडपसर बंद होतं, परवा कात्रज बंद होतं, पिंपरी चिंचवड बंद होतं आणि उद्या पुण्यामध्ये उपोषण बाबूगे कुठं ठेवलं सांगतील. अजून गराडे पाटलांच्या हेतूविषयी शंका न घेतात, त्यांच्या पद्धतीविषयी काही मतभिन्नता आढळून येते. प्रामुख्याने आता अजित पवार देखील परवा म्हटले की आम्ही त्यांना पटवून देण्यात सरकार कमी पडत आहे. हा एक महत्वाचा तो सरकारचा लुकआउट आहे. दुसरा एक भाग की छत्रपती संभाजीराजे हे म्हटले की त्यांच्या आग्रहा खातर काही गडबडीमध्ये अध्यादेश काढणे किंवा पॉप्युलिस्टिक निर्णय घेणे की जो पुढे टिकणार नाही असं व्हायला नको, नाही तर पुन्हा ती पानं फुटल्यासारखं होईल. त्यामुळे एका त्यांनी पण त्यांचं बघा, मराठा आरक्षणाचा जो एसीबीसी ऍक्ट होता, हा एसीबीसी ऍक्ट ज्यावेळेस 2018 मध्ये विधिमंडळामध्ये आला त्यावेळेस आम्ही जवळपास 50-60 लोकांनी किमान 160 आमदारांच्या भेटी घेतल्या होत्या त्यांना हा प्रश्न समजून सांगण्यासाठी. आमचं आव्हान आहे की जो काढणार सरकार जे काही आदेश असेल तो एवढा भक्कम काटेकोरपणे काढा की जो कुठेही कोर्टात चॅलेंज झाला तरी तो टिकला पाहिजे. घाई गर्दीत आपण एका तासात काढला, लोक समाधान होईल. नंतर त्याला कोर्ट कचेऱ्या ही एक व्यक्ती नाही, कारण ह्या सर्टिफिकेटचा फायदा घेऊन कोणी ऍडमिशन घेईल मेडिकलमध्ये आणि मग ते ऍडमिशन घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये समोरचा माणूस कोर्टात गेला तर प्रत्येक वेळेस तिथं सरकार आणि समाज नसतो, ती व्यक्ती आणि समोरची व्यक्ती याच्यात 2 फाईट होते. त्याच्यात जर कोर्टाने काही चुकीच्या फाइंडिंग्स काढले, निष्कर्ष काढले तर त्याचा सगळ्या याच्यावर परिणाम होऊ शकतो. कारण कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये मी आणि आमच्या सहकार्यांनी 2006 साली मार्लापल्ले जजमेंट नंतर महाराष्ट्रातलं कुणबी प्रमाणपत्र बंद झालं होतं.
आज जे कुणबीच्या बाबतीमध्ये मराठा समाजावर अटॅक करतात त्यावेळेस मी स्वतः मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आम्ही सगळ्यांनी मिळून ते कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले, त्याला यश आलं. त्यानंतर पुण्यातल्या 22 नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा हायकोर्टामध्ये केस केली, ती पण आम्ही जिंकून घेतली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खून असे जे अपभ्रंश आहेत लेवा पाटीलच्या संदर्भात, त्यासाठी 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाकडनं एक परिपत्रक काढून ती पण क्लॅरिटी केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्या समाजाच्या लोकांना फायदा झाला. त्याही पलीकडे जाऊन मागास प्रवर्गातल्या सगळ्या लोकांना एक मी ह्या ठिकाणी पुन्हा सांगतो की 2017 साली ज्याच्या घरामध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असलेल्या माणसाच्या ब्लड रिलेशनमध्ये कागदपत्र न पाहता त्याला सर्टिफिकेट द्यावं, हा सुद्धा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळे आम्ही जे प्रयत्न केले ते सगळ्या समाजांना लाभदायक ठरतात. फक्त आम्ही वाटा मागायला लागल्यानंतर आम्हालाच बसमध्ये येऊ नका म्हणतात. हे महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. आणि या समाजाने आतापर्यंत आरक्षणाच्या बाबतीत, सगळ्या सोयीसवलतीच्या बाबतीत इतर समाजासाठी मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे त्या अडचणीत असताना जर त्या समाजाच्या या प्रश्नांसंदर्भात काही लोक त्यांची वोट बँक जपण्यासाठी, त्यांचं नेतृत्व डेव्हलप करण्यासाठी मराठा समाजाला टार्गेट करून आपलं अस्तित्व तुम्ही निर्माण कराल, परंतु आता समाजात जर अशी भावना निर्माण झाली की आम्ही एवढं करून आम्ही कोणी आमच्या मदतीला येत नसेल तर हा सगळा समाज बहुजन समाजाच्या ताटातनं दूर जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्या छत्रपती संभाजीराजांच्या म्हणणं त्या दिवशी असं पडलं की असं काही करण्यापेक्षा मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करण्यात यावं आणि घटनेमध्ये किंवा कायद्यात टिकेल अशा पद्धतीनं आरक्षण. दोन टप्पे वेगळे आहेत. कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातला डायरेक्टली संबंध येत नाही. नंबर 1 की ज्याचे ब्लड रिलेशन्स किंवा काय जे आहे सगळं त्याच्याप्रमाणे ते सर्टिफिकेट जर सुटसुटीत मिळलं तर तो प्रश्न सुटतो. प्रश्न कुठं आहे की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण ज्या ग्राउंडवर नाकारलंय त्यावर भोसले कमिटी तयार झालेली होती. काही लोकांचं म्हणणं की गायकवाड कमिशनचा रिपोर्ट अजूनही तसं अस्तित्वात असल्यामुळे 50% आतमध्ये आरक्षण द्यावं. मग आता 50% आतमध्ये द्यायचं असेल तर कुठंतरी काढावं लागेल ना कोणाचं, आणि ते द्यायचं असेल तर हा जो प्रश्न एवढा जटिल आहे, हा जटिल पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर आणि सोशल प्लॅटफॉर्मवर असा एका तासात सुटणारा नाही. हा लॉंग टर्म आहे आणि त्याच्यासाठी पहिलं मराठा समाजाला त्याचं जे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासले संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्नचिन्ह तयार केले की त्या आकडेवारीच्या बाबतीमध्ये की सर्वोच्च न्यायालयाने नोकरीतलं प्रतिनिधित्व फक्त पाहून मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण पाहिलं नाही अशी आमची धारणा आहे. आणि मग ते कमी पडलं मांडण्यामध्ये. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की ते मांडताना कमी पडल्यामुळं सरकारने त्याविषयीच्या गोष्टी म्हणजे माथाडी कामगार असतील, हमाल, मजूर, बीड जिल्ह्यातले ऊस कटर, पुण्यातल्या 23 झोपडपट्ट्यांमध्ये 70% मराठा समाज राहतो. मग ह्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आल्या असत्या तर मग मराठा समाजातले जमीनदार, कारखानदार, दूध संस्थावाले, बँकावाले हे जे चित्र निर्माण झालं ते निश्चित दूर झालं असतं. परंतु त्या काळात दुर्दैवाने कोरोना काळात ही सुनावणी झाली आणि मराठा समाजाचं दुर्दैव असं की कुठल्या केसमध्ये स्टे मिळाल्यानंतर सरासरी 2 ते 5 वर्ष फायनल हिअरिंग होत नाही. इथं कोरोना काळात स्टे आला आणि 6 महिन्याच्या आतमध्ये 3च्या ऐवजी 5 जजेस बसले आणि लवकरात लवकर तो निर्णय झाला आणि त्याच्यातनं मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं. गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये चुकी झाली असल्याची शक्यता आहे का? कारण हे जे सगळे बाकीचे आयाम आहेत किंवा जे तुम्ही म्हणता त्याचा विचार सातत्यानं व्हायला अपेक्षित होता कोर्टामध्ये. बघा, सुदैवाने आणि दुर्दैवाने दोन्ही बाबी आहेत. आता 52% आरक्षणातल्या 32% ज्या समूहाच्या बाबतीमध्ये 2, 5, 10, 20 पानांचे अहवाल आहेत आणि मी दाव्याने सांगतो की ह्या समाजाचं शिक्षण आणि नोकरीतलं प्रतिनिधित्व तपासावं लागतं. हे तपासलेलं नाही. गायकवाड कमिशननी महाराष्ट्र सरकारच्या सेवेतलं शिक्षण आणि नोकरीतलं प्रतिनिधित्व तपासलं आणि शिक्षणामध्ये विद्यापीठांपासून सगळीकडचा डेटा घेतला. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण 1980चं वेगळे आणि 2023चे इंडेक्स वेगळे. त्यामुळे 2018 मध्ये जेव्हा आयोगाने हे सगळे सर्वेक्षण करताना व्यापक प्रमाणावर 1080 पानाचा अहवाल आणि जवळपास 3000 पानाची सहपत्र, एवढा अहवाल देशामध्ये मंडल कमिशनचा नाही. ज्या मंडल कमिशनच्या नावावर हे टूरटूर करतात ना बाकीचे, त्यांना एवढं माझं म्हणणं की हा आयोग मुंबईमध्ये फक्त 2 दिवस आला
आणि 2 दिवस पंचताराकीत हॉटेलमध्ये तो BP मंडल आणि त्याचे कोणी लोक होते, त्यांनी महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून मराठा समाज प्रगती हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला? निष्कर्ष काढताना तुम्हाला सर्वेक्षण करावं लागतो, ग्राउंड रियालिटी बघावं लागते, आकडेवारी बघावं लागते. परसेप्शन मध्ये एखादा माणूस असा मला दिसतो, पतंगराव दिसतात, शरद पवार दिसतात म्हणून मराठा समाज प्रगत आहे का? नाही. ग्राउंड रियालिटी हा अन्याय झालेला आहे. बापट कमिशन मध्ये तेच झालं, आकडेवारी तपासली नाही. ह्या गोष्टी ज्यावेळेस मराठ्यांना मागास ठरवलं नाही, पण त्या आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये त्याच्या सदस्यांच्या सापेक्ष बाधा आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाहीत. गायकवाड कमिशन मध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तो अहवाल प्रॉपरली सुप्रीम कोर्टामध्ये अनेक पद्धतीने तो मांडला गेला असता तर त्याच्यात निश्चित झालं असतं. काही जरी झालं असतं, समजा पर्सेंटेज उडालं असतं तरी मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासले पण टिकलं असतं, तर या समाजाला पुढच्या टप्प्यात त्याचा फायदा झाला असता. अजून उद्याचं सांगा ना. हॅलो, उद्याचं सांगा. उद्या मी सांगतो. या ठिकाणी टिळक पुतळा मंडई येथे मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपल्या सर्वांना विनंती की आपण त्या ठिकाणी यावं. दुसरं महत्वाचं, पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे की जर आपण ती व्हिडिओ क्लिप जर पाहिली असेल किंवा ऐकली असेल ज्याच्यामध्ये असा शब्द द्यायचा वगैरे वगैरे गोष्टी आहेत, तर त्यांना तिघांनाही आम्ही या पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगू इच्छितो की मराठ्यांना गृहीत धरणं बंद करा. आता मराठे जागे झालेले आहेत. ज्या पद्धतीने ते राजकारण करतायत ते सगळं सर्वसामान्य मराठ्याला देखील कळतंय आणि इथनं पुढं अशा पद्धतीचं वक्तव्य करून मराठा समाजाचं आरक्षणात दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत त्यांना मोठ्या प्रमाणावर मोजावी लागेल. गेल्या अनेक दिवसाच्या घडामोडीनंतर पुणे शहरामध्ये बंदची हाक पुकारावी अशी परिस्थिती निर्माण झाली असताना देखील आम्ही व्यापाऱ्यांची अडचण होऊ नये, पुणे शहरामध्ये गणपती, नवरात्र, येणारी दिवाळी हा सगळ्याचा विचार करून उद्या लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. या उपोषणामध्ये जाणीवपूर्वक म्हणून जे आंदोलन केलेलं आहे त्या जरांडेंना त्यांना ह्या पुणे शहरातून जिल्ह्यातून पूर्ण पाठिंबा आहे. मगाशी कोणी पत्रकारांनी सांगितलं की विदर्भात झाले, इकडं मराठा समाजावर कुठल्याही व्यक्तीला अन्याय झाला तर तो मराठा समाज म्हणून पुणे शहरामध्ये त्यांच्या सोबत असणार ही आम्ही ग्वाही देतो. जरांडे हे व्यक्ती नसून आज त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्या सोबत महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला मराठा समाज आज त्यांच्या बरोबर आहे. खेडोपाडी ह्या गोष्टीचा परिणाम झालेला आहे. नुसता परिणाम झालेला नाही तर खेडोपाडी आज कुठल्याही गावामध्ये गेला तर त्या ठिकाणी स्थानिक लेवलवर आंदोलन होतात. या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता पाहिला तर उद्याचं आंदोलन जे आहे या आंदोलनाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. लाक्षणिक उपोषण उद्या सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आहे आणि पूर्णतः पुणे शहरातील मराठा समाज, ह्या महाराष्ट्रातील मराठा समाज जरांडेंच्या बरोबर आहोत. त्याचबरोबर उद्या सर्व पत्रकारांना, चॅनेलला मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी यावे आणि समाजाची बाजू मांडावी आणि ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा देखील जालनामध्ये घडलेल्या घटना आहेत, ज्या प्रशासकीय लेवलवर त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा देखील जाहीरपणे निषेध करतो. आणि ज्या गोष्टीच्या क्लिप्स वेगवेगळ्या येत आहेत, जर मराठा समाजाला अशा पद्धतीने जर तुम्ही गृहीत धरणार असाल आणि मराठा समाजाला जर सांगत असाल की आपल्याला फक्त बोलायचंय, बोलून जायचंय, थांबा, चॅनेल ऐकतं, ह्या गोष्टी जर बोलतात तर अशा घटनेला निश्चितपणे निषेध करावा लागतो. तर आपण सगळ्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार करत असताना मला 2च गोष्टी बोलाव्या वाटतात. एक म्हणजे जरांगेंना शासनाने 1 महिन्याची मुदत दिली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली. परंतु मला या ठिकाणी एकच महत्वाची गोष्ट आहे शासनाला विचारायची की ज्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली 28 मेला
समिती नेमली होती त्या समितीने 3 महिने खाल्लेले आहेत आणि तेच अप्पर मुख्य सचिव पुन्हा त्या कमिटीमध्ये आहेत. त्यांनी 3 महिन्यात काय दिवे लावले त्याचं सरकारने एकदा सांगावं आणि ते 1 महिन्यात नक्की काय करणार. म्हणजे सरकार हे निव्वळ मराठा समाजाला लांबवणीत चालले, दिशाभूल करते आणि या प्रकरणामध्ये मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे जे ओबीसी समाज आहे त्या समाजाची आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींची सरकारने संवाद साधावा, समोरासमोर संवाद साधावा, कायदेतज्ञ लोकांना बसवावं म्हणजे समाजातली दरी कमी होऊन जे ओबीसींना जे भोगीर आरक्षण मिळालेलं आहे ते त्यांनाही लक्षात येईल आणि त्यांना लक्षात येत आहे परंतु ते बोलत नाहीत. पण यामध्ये निश्चितपणे 32% मराठा समाज आहे. पण महाराष्ट्र शासनाने निजामाच्या महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर वेळोवेळी ते मुख्यमंत्र्यांनी किंवा त्या शासनाने त्याला बाजूला ठेवलेलं आहे आणि समाजाचा हक्क असताना देखील समाजाला त्या ठिकाणी मिळालं नाही. म्हणून 40 वर्ष या समाजाला आज संघर्ष करावा लागतोय. तर या प्रकरणात जरांगे पाटलांच्या सोबत जरांगे पाटलांनी जी काही मागणी केलेली आहे ती मराठवाड्यापुरती नाही तर सर्वसमावेश मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळावं आणि तीच मागणी आमची पण आहे. मी सर्वांना विनंती करतो पत्रकारांना की उद्या बालेवाडी, औंध, पाषाण, म्हाळुंगी आणि बालेवाडी एवढाच भाग पुण्याचा बंद आहे. पुणे शहरात कुठेही प्रकारे बंद नाहीये आणि सर्वांनी उद्या 10 वाजता बाबूगण चौक मागण्या 11 वाजता सर्वांनी पत्रकारांनी तिथे यावे आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.